चला मस्त अशी मटकीच्या डाळीची आमटी बनवूयात। दिसते तुम्हाला कशा प्रकारे झाली, मस्त अशी गावाच्या साईडला बनवतात तशी अशी तर्रीदार। तर चला स्टार्ट करूयात। तर कढई ठेवून घेतले। इथे मी 2च माणसांची भाजी बनवते भाकरी सोबत खाण्यासाठी। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही क्वांटिटी म्हणजे जास्त वाढवू शकता। इथे मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला। कढीपत्ता छान तडतडला की आता मी यामध्ये माझं वाटण टाकणार आहे, जे मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते। खोबरं, लसूण, अद्रक याचं मीठ टाकलेलं वाटण, आणि यामध्ये मीठ जास्त असतं त्यामुळे मी भाजीला हे वाटण यूज केले होते, मीठ अजिबात टाकत नाही। वाटण टाकून घेतलं तेलामध्ये, तर छान असं बारीक लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं याला आणि मिक्स करायचं। त्यानंतर आपले मसाले टाकायचे। इथे मी माझा घरगुती तिखट मसाला टाकते 2 चमचे। त्यानंतर हळद टाकते एक अर्धा चमचा, थोडं कमी अर्धा चमचा। आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला छानपैकी या वाटणामध्ये, आणि लो फ्लेमवरती करायचं कारण खोबऱ्याचं वाटण आहे हे करपू शकतं त्यामुळे। आता मी इथे कोथिंबीर टाकते कारण माझ्याकडे कोथिंबीर खूप आहे आज, म्हणजे आता 2 दिवस इथून पुढे जास्त असेल कारण एकदमच 2 जुड्या आणलेल्या कोथिंबीरच्या, त्यामुळे जरा कोथिंबीर जास्त वापरते मी। आणि वाटण पण करून ठेवलं आहे मिक्स ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये, जेणेकरून मी हे वाटण पुढे यूज करेल। तुमच्या पण घरी कोथिंबीर जास्त आणली की असं वाटण करून ठेवायचं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरचं, म्हणजे खूप दिवस टिकतं आणि कोथिंबीर पण आहे याचा आपल्याला उपयोग घेता येतो। इथे मी माझ्याकडे होता तो सांबार मसाला टाकला आहे कारण जरा टेस्ट वेगळी येते ना भाजीला, त्यामुळे आता सांबार मसाला टाकला। तर मी त्यानंतर आपलं मटकीची डाळ टाकून घेतली। ही मटकीची डाळ मी लहान वाटी असते आपली, ती वाटी भिजत ठेवली होती एक 5 मिनिटं, आणि त्यातील पाणी काढून ठेवलं, पाणी काढून टाकलं। आता हीच मटकीची डाळ मी इथे टाकलेली आहे। तुमच्याकडे जर भाजीला काही नसेल किंवा अचानक घरामध्ये काहीच नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही मटकीची डाळ करू शकता। यावेळेसच ह्या डाळी आहेत त्या कामाला येतात, कारण जेव्हा आपल्या घरामध्ये भाजीला काय नसतं तेव्हा आपण असं मस्तपैकी कांदा टोमॅटो टाकून पण ही डाळ करू शकतो मटकीची। तर इथे मी वाटण करून टाकलं आहे आणि इथे मी पाणी गरम केलं आहे छानपैकी। आता मी गरम पाणी टाकणार आहे, तुम्ही पण अशा प्रकारे गरम पाणी टाका, भाजीची चव तशीच राहते आणि भाजी खायला पण चांगली लागते। गार पाणी टाकलं तर भाजीची चव पूर्ण निघून जाते। तुम्ही अशा प्रकारेच दुसरी भाजी करा पाणी गार टाकून, बघा ही भाजी छान लागेल तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकलं होतं ती। आता मस्त उकळी आली आहे, तर्री पण छान आली आपल्या भाजीला। आता मी इथे शेंगदाण्याचा कूट यूज करते 1.5 चमचा, मोठा 1.5 चमचा वापरलेला आहे कारण मी ते वाटण पण टाकलेलं आहे, त्यामुळे मी जास्त वापरत नाही आहे। भाजी मस्त शिजली, आता याच्यावरती कोथिंबीर टाकूयात आपण मस्तपैकी कापलेली, आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही मी संध्याकाळसाठी भाजी बनवली, तुम्ही ही दुपारच्या वेळेस पण बनवू शकता भाजीला काय नसेल तेव्हा। तर व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर नेक्स्ट व्हिडिओसाठी कनेक्ट रहा।